एव्हरीवन, वेलकम बॅक टू माहीज ब्लॉग. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. तर शेवटी पुन्हा घेऊन येते मी तुमच्यासाठी एक छोटासा ब्लॉग काही जास्त मोठा होणार नाही आहे, पण खूप छान होणार आहे. तर काहीतरी सरप्राईज आहे, त्यामुळे मी आजचा ब्लॉग शूट करते. आणि खूप दिवसांनी आज मला ब्लॉग शूट करायला म्हणजे वेळ मिळालेला आहे, कारण मला ऑनलाईन सेलिंग, इंस्टाग्रामचे DM, व्हॉट्सअपचे DM वेळच मिळत नाही यार. खरंच वेळ नाही मिळत. रात्रीचे 2-2 वाजतात ऑर्डर बुक करायसाठी. तर मेहनत आहे माझी, मेहनत करू तेव्हाच तर फळ मिळेल का नाही. तर खूप छान ऑनलाईन व्यवसाय सुरू आहे माझा, खूप छान वर्क फ्रॉम होम सुरू आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे ऑफिस, घर प्लस माझं ऑनलाईन सेलिंग. खूप 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 दगदग होते यार. मॉर्निंगला घरचं सावरा, त्यानंतर मग ऑफिसवरून आल्यानंतर मग पुन्हा ऑनलाईन सेलिंगचं माझं ते, पुन्हा कस्टमरचे फोन, त्यांची DM, त्यांची ऑर्डर कुठपर्यंत पोचले, कधी पोचणार. खूप 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 बिझी शेड्यूल चालू आहे माझा. आणि मला तेच पाहिजे होतं, जेणेकरून मला कोणाच्या लेनदेनमध्ये नाही राहायचं होतं. त्यामुळे मी स्वतःला इतकं बिझी करून घेतलं की एक फोन करासाठी सुद्धा माझ्याकडे वेळ नाही आहे कोणाला. माझे मैत्रिणी, माझे काही बेस्ट फ्रेंड, काही रिलेटिव्ह मला म्हणतात एक फोन पण करत नाही, एवढी बिझी झाली. खरंच मी खूप बिझी झाली आहे, मला वेळच मिळत नाही. कधी कधी यार जेव्हा मी फोन दिवसा पकडते की नाही असे हातामध्ये, असं वाटते वा किती दिवसाने मी असा फोन पकडून व्हिडिओ बनवत आहे. वेळच मिळत नाही, दगदगच खूप होते. तर काल बिन बुलाय मेहमान सारखं पाऊस आला. त्या उन्हाळ्यामध्ये एवढा बेकार पाऊस आला की नाही, काल माझ्या पूर्ण मेहनतीवर पाणी फिरलं. मेहनतीवर म्हणजे एवढ्या मेहनतीनं मी इतके सारे कपडे धुवायला काढले होते काल, आणि पूर्ण पावसानं ओले झाले. एक तर वेळ मिळत नाही, वेळ मिळाला तर घरचे कामं करा, तर त्याच्यामध्ये बी काही ना काही प्रॉब्लेम येते. तर कपड्यामध्ये मी ना आता कुठे वाहू टाकले ते का दिसतं, बाजूवाल्याच्या टेरियसवर मी ना कपडे वाहू टाकले. तर असो, घरात तर एवढा पसारा आहे खूप. पागल ट्रकवाले एवढे बेकार हॉर्न वाजवते. एक तर मोक्यावर घर आहे तर डोकं चिडचिड होऊन जाते, एवढा भयानक नुसते पिक 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 पिक. तर असो, घरातलाही खूप पसारा सुरू आहे. तुम्ही म्हणत असाल हे काय दरवाजाजवळ नेहमी उभी राहून व्हिडिओ बनवते. दरवाजाजवळ व्हिडिओ बनवायचं कारण आहे एक, म्हणजे हे जे ऊन आहे का नाही तर डायरेक्ट फेसवर येते, म्हणजे थोडासा चेहरा चांगला दिसते. तर असो, घरातली कामं करून घेतो मी आधी. आणि माझ्या आहोला म्हटलं आहे की लवकर या, आपल्याला कुठेतरी बाहेर जायचं आहे. ते म्हणे ठीक आहे येतो. तर घरामध्ये एवढा पसारा आहे, दाखवू का नाही दाखवू, चला दाखवून देतो. एक बाई नाही का सगळंच करू शकते, हे गोष्ट मी मानून घेतो. लेकरही सांभाळते, घरचंही करते, बाहेरचंही करते, ऑफिसही सांभाळते, सगळं एक बाई करू शकते, माणूस नाही करू शकत. तर असो जेही असं, मी सकाळपासूनचा एक व्हिडिओ नाही का शूट केला होता, पण त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आली म्हणून तो मी डिलीट केला, तो काही अपलोड केला नाही. तर हा मी नवीन व्हिडिओ बनवत आहो. तर लवकरच हाही ब्लॉगिंग यार. जसं इंस्टाग्रामवर तुम्ही मला प्रेम देत आहे ना, तसे यूट्यूबवरही द्या. यूट्यूबवर देईन तर यूट्यूबवर जर प्रेम द्याल तर का जाईन तुमचं. इंस्टाग्रामवर तर मिलियनमध्ये व्ह्यूज जाऊन राहिले, 4-4 लाख, 5-5 लाख. एक व्हिडिओ टाकला तर एखादी 1-1 लाख लोक पाहून राहिले ना. यूट्यूबनं का गलती केली आहे? यूट्यूबची का माझ्यासोबत दुश्मनी आहे का गड्या? मला व्ह्यूजच नाही वाढवत. इंस्टाग्रामची मस्त मैत्रीण झाली, एक व्हिडिओ टाकला का फक्त पाहा लागते, रात्रभरात 1 लाख लोक पाहून घेते. तर कामही तसं सुरू आहे म्हणा. लवकरच आपले 5,000 सबस्क्रायबर नाही, फॉलोवर्स कंप्लीट होणार आहे इंस्टाग्रामवर. आणि टार्गेट आहे माझा की मला 10,000 फॉलोवर्स ह्या महिन्यामध्ये कंप्लीट करायचे आहे. त्याच्यासाठी माझी एवढी दगदग सुरू आहे. असो, तर चला घरातले कामं करतो यार. पहिले घरामध्ये पसारा राहिला तर इतका बेकार वाटते का नाही लगदी. पण माझ्या घरचा पसारा दाखवूनच देतो, नाही म्हणलो तरी बी दाखवूनच देतो, नाही म्हणलो तरी माझ्या घरचा पसारा. असा विचार करतो की जेव्हा मी लवकर घरी येईन तेव्हा मी थोडासा आराम करीन, पण आराम तर पूर्ण आराम आहे. काय आराम भेटणार नाही मला. तर पटापट कामं आवडतो. जर का हा व्हिडिओ बनवत राहीन ना, कामं करीन, तर एक बी काम होणार नाही. म्हणून व्हिडिओ आता थोडासा स्किप करून मी घरातली कामं करते, नंतर बोलते तुमच्यासोबत. झाडाला पाणी टाकल्यावर मग पाऊस आला. पहिले येतं तर काहीतरी इथं मस्त लावला मी ना संभार ना. हा आमच्या पाण्याचा कुठे जाते रे? हा असं सीधा वरतं जायचं. तर रात्रीचे 11 वाजून राहिले आणि इकडं माझ्या नवऱ्याच्या सुरू आहे मेकअप शेकअप. त्यांच्या भावाचा बड्डे आहे ना, थोडेसे मेकअप शेकअप करून राहिले. जसं की
भावासोबत थोडंसं फोटो बिटो काढायला लागते ना, तर थोडे चांगले दिसले पाहिजे की नाही आमच्या बहिणीपेक्षा. आणि आमच्या बहिणीपेक्षा कोणी चांगलं नाही दिसू शकत. तर आता 11 वाजून राहिले ना, आम्ही जायची तयारी करत आहोत. जसं मी मागे नाही म्हणजे थोड्या वेळा पहिले दुपारी जो व्हिडिओ बनवला होता त्याच्यात सांगितलं होतं की काहीतरी सरप्राईज आहे. तर हेच एक सरप्राईज आहे. आणि हो, तुमच्या कारणाने माझ्या इंस्टाग्रामवर 5000 फॉलोवर्सचा परिवार पूर्ण झाला आहे. त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू. पण सेलिब्रेट काही करणार नाही. जेव्हा 10,000 सबस्क्रायबर प्लस फॉलोवर्स पूर्ण होतील तेव्हाच आम्ही काहीतरी छान सेलिब्रेट करू. आणि खूप छान विचार करून ठेवलेला आहे मी. केक वेक नाही काटणार आहे, पण एक खूप चांगलासा विचार करून ठेवलेला आहे, ते करणार आहोत. तर चला, जसे 5000 तुम्ही फॉलोवर्स पूर्ण केले तसे पटकन 10,000ही करून द्या. म्हणजे लवकरात लवकर जे माझे स्वप्न आहे ते पूर्ण झालं पाहिजे. तर माझ्या नवऱ्याचं तर मेकअपच नाही संपत. झालं का हो? काय दिसतंय का युनिक? केस लंबे झाले माझ्यावाले, हे युनिक दिसून राहिलं बा. कधीच नाही म्हणत की तू चांगली दिसते माझ्यापेक्षा म्हणून. का तुम्ही चांगली दिसतो ना म्हणून. तर चला, खूप वेळ झाला आहे. जिजू पण येणार आहे, ते खूप दुरून येणार आहे. आम्हाला जाऊन वापस पण यायचं आहे, कारण यांना सकाळी 4 वाजता यांच्या काम आहे तिथे जायचं आहे. आणि मलाही ऑफिसला जायची तयारी करायला लागते. तर लवकर लवकर निघू. चला. मोबाईल नाही घेत का तुमचा? पाऊस येते का तर माहित नाही. आजही वाटत तर नाही येईन बा म्हणून. चला ना. काय करून राहिले? हा पांडा तर जमेलच राहते. घराच्या बाहेर निघालो, लॉक लावायची तयारी करायची होती. यांच्या का सुरू आहे काहीतरी युनिक आहे. चॉकलेट संपते ना, जास्त नाही होते. नेली होती त्या दिवशी. घ्या लवकर. मग आते है ये लोग. आम्ही निघत होतो, लॉक लावायचा होता. घरात आले, थांब म्हणते 2 मिनिटं ज्यूस पेत आहे. कहाँ से आते हैं ये लोग? लोकही म्हणत असं पागल आहे, नुसती व्हिडिओ बनवते. पण व्हिडिओ बनवतो तर खूप खूप फायदा बी होते भाई. एक दिवस हा व्हिडिओ बनवीन का व्हिडिओ बनवल्याचा काका फायदा झालेला आहे बा म्हणून. प्रूफ दाखवीन, प्रूफ. व्हिडिओ बनवल्याने काय काय फायदा झाला आहे बा म्हणून. आज हनुमान जयंती होती, तर आम्ही मंदिरामध्ये पण गेलो होतो. आलू भातही होता खूप सुंदर. Hello guys. Hello guys. Hello guys. Hello guys. काय हेल्प यू? नाही झालं. झालं? बरं झालं. तशी मला आळस म्हणून राहिला. तू आळस म्हणलं होतं. आणि मी कोणी केलं बाप.